बघायला गेलो या बैलगाडी क्षेत्रात तर बकासूर आणि मथुर यांच्या एवढी फॅन फॉलोईंग कोणाचीच नाही आणि जेव्हा त्याच्या जोट्यामध्ये आपला बैल पळतोय तेव्हा तीच फॅन फॉलोईंग आपलीसुद्धा असते आणि त्याच्यामुळं आज जी गाडीच्या मागे प्रेक्षकांची गर्दी होती ते बघून भरपूर मन भरून आलं कारण की आपल्या बैलासोबत जी फॅन फॉलोईंग आली मथुरच्या मुलं आली आणि तीच फॅन फॉलोईंगचा आशीर्वाद बैलाला लाभला आणि सुंदर अशी गाडी पळाली. मित्रांनो पाहू शकता मथुर आणि रायबा गटपास झालाय. अशी फौज आहे बघा. मथुर रायबा शुभम दादा बघू शकता. शुभम दा आपला मथुर गटपास होतोच. मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये धुमाकूळ घालणारा रायबा आणि नुकताच 3 फेऱ्यामध्ये कमाल धमाल करून थारचा मानकरी झाला आणि चांगले पैरे जुळून आले आणि आज आपला सर्व महाराष्ट्राचा लाडका मथुर 1001 दावणीला दादाने आधीच म्हटलं होतं कधीही शुभम दादानी किंवा राहुल दादानी सांगावं आपले नंदी त्यांच्यासाठी नेहमी तत्पर असेल. पाहू शकता आता रायबा आणि मथुर आज 3 फेऱ्यामध्ये शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानासाठी सज्ज झाला आणि गटपास झाला आणि गटपास झाल्यानंतर आपण दादांची मुलाखत घेण्यासाठी थोडीशी. दादा नमस्कार. नमस्कार दादा काय म्हणाल अचानक आज नियोजन 1001 मध्ये का आधीच नियोजन ठरलं होतं? नियोजन 1 महिना आधीच ठरलं होतं परंतु कोणाला सांगितलं नव्हतं कारण की थोडा सस्पेन्स ठेवला होता कारण की मोठा बाहेर होता आणि भरपूर जणांची आशा लागली होती कारण की मथुरच्या पोस्ट पडतच होत्या की शहापूर मैदानासाठी सज्ज झाला. भरपूर जणांच्या निगेटिव्ह कमेंट होत्या कारण की 100% रायबाच आहे परंतु आपल्याला कोणालाही रिप्लाय देता येत नव्हतं. भरपूर मेसेज फोन येत होते पण आज निघाला रायबा आणि सर्वांचं मन जिंकलं. सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि रायबा. नक्कीच 100% आणि आज ह्याच बैलांनी म्हणजे रायबानीच तुमचं सुद्धा मन जिंकलं असं सुद्धा म्हणता येईल कारण कमी वेळात अशा मुंबईचा महाराष्ट्राचा जो सर्वांचा लाडका मथुर 1001 दावणीतले कोणतीही नंदी असो एलियन असो किंवा सर्जा असो की त्यांच्या बैलामध्ये आपला बैल पळून हे खूप मोठं भाग्याची गोष्ट असते. कारण बघा मथुर हा एकमेव असा बैल आहे जो हारो किंवा जिंको नेहमी लोकांच्या हृदयात कायम असतो आणि ती रायबाला जागा भेटली आहे. हो 100% कारण की मथुरने जे नाव केलं आहे 1001 दावणीचं ते सर्वांना माहिती आहे कारण की त्या दावणीचे फॅन फॉलोईंग भरपूर आहे. कोणताही त्यांचा नंदी असो त्यामध्ये कोणाचा छोटा वासरू जरी पळाला तर तो 100% सर्वांना दिसतो. तसंच आज जो त्यांचा दावणीचा देव आहे मथुर सर्वांचा देव आहे आणि आम्ही पण त्या बैलाचे भरपूर फॅन आहोत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पळायला आम्हाला आवडणारच होतं कारण की कुठेतरी आपण मागच्या वर्षी फेरा केला होता त्यानंतर योगच जुलून नाही आला किंवा बिंदोड खेळण्याचा किंवा 3 फेऱ्यामध्ये योग जुलून येत होता कुठेतरी थोडाफार मागे पुढे होत होता परंतु ठाम राहिलो होतो. शहापूर मैदान पडलं तसं ठाम राहिलो की 100% या मैदानात गाडी पळवू आणि 100% आज ही गाडी पळवू. आज गाडी पळताना बघितली कशी गाडी पळाली? गाडी गटाला भरपूर स्पीड लागला आहे गाडीला. बघू सेमीला अजून 2 उड्या जास्त पळण्याची अपेक्षा आहे. नक्कीच बघा ना रायबानी मी म्हटलं होतं नेमकंच हा उद्भवता सितारे दादा बघा हा बिंजोड गाजवतोय हा काय नाही कमाल करे आणि चांगल्या मैदानातच करेल आणि वाटलं होतं का तुम्हाला की थारच्या मैदानासाठी सज्ज होता ना की थार आपल्याला भेटेल असं म्हणून? बघा अजूनपर्यंत एवढ्या बिंजोड गेल्या कधी बक्षीसाठी नाही गेलो परंतु मोठ्या मैदानामध्ये उतरलो फक्त एक गुलालच्या अपेक्षेने उतरलो होतो पण जसा गाडीने गटाने सेमी काढला तेव्हा सर्वांचं म्हणणं होतं की 100% गाडी 1 नंबर करणार पण आम्हाला मनात काही नव्हतं कारण की आपल्याला माहिती आपला बैल काय करून दाखवू शकतं. त्यामुळं थोडंफार धाकधुकी होती कारण की सर्व टॉपचे नंदी होते परंतु सर्वांना लढत देऊन 1 नंबरचा मानकरी झाला. भरपूर असा अभिमान आहे बैलावरती कारण की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालो आणि संपूर्ण मुंबईमध्ये तर माहीतच होता आपला बैल पण संपूर्ण घाटामध्ये किंवा संभाजीनगर या भागातसुद्धा बैल चर्चेत आला आहे. चर्चेत म्हणजे बघा ना आता आकाशदादा राऊत यांचा शंभू तो सुद्धा बैलामध्ये पळून थारचा मानकरी झाला. त्याच्यानंतर मथुर आणि येणारा काल नक्कीच आपल्याला
मला तरी वाटतं बकासूरसोबत पलताना दिसू शकेल. हो, कोणाची अशी इच्छा नसेल बैलगाडी क्षेत्रात की देव बकासूर सोबत नाही पळायचं. आमची पण इच्छा आहे, लवकरच नियोजन झालं तर 100% लवकरच पळवण्याचा प्रयत्न करू. दादा आता थार नंतर हा पहिला मुंबईमध्येच त्याच्यानंतर आता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये थारचा मानकरी कोण बघा. जेव्हा 32 फुटी म्हणजे थारसारखा मुंबईमध्ये पहिल्यांदाच मैदान झालं जिथे थार ठेवण्यात आली आणि तो मान आपल्या रायबा आणि शंभूला भेटला, त्याच्यामुळे रायबा कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. काय म्हणाल? हो, कारण की जेवढं मोठं मैदान असेल तेवढी जास्त चर्चा होते आणि आता जर त्याला सर्वजण ओळखत असतील तर 100% याच नावाने होतं थारचा मानकरी रायबा. परंतु या गोष्टीचा आम्हाला पण अभिमान आहे. पण जे नाव पुढं आम्ही लावतो उसाटणीकरांचा रायबा, 100% आम्ही तोच नाव लावणार. जरी प्रेक्षकांनी थारचा मानकरी रायबा लावलं तर आम्ही उसाटणी गावाचंच नाव लावणार. नक्कीच. अच्छा, बरं झालं आता मी दादांना सांगितलं की आता थारचा म्हटलं बॅनर लावला पाहिजे. नाही, पण उसाटणीचाच रायबा त्याच मतावर तुम्ही ठाम राहणार. आणि ब्रेक फेल असं लिहिलंय तुम्ही, काय म्हणाल? हो, ब्रेक फेल, कारण की आज पण गाडी इथेच थांबायला आली होती कारण की त्याचा ब्रेकच लागत नाही. त्याच्यामुळे त्याचं नाव ब्रेक फेल ठेवलं आहे आणि एकच निर्णयावरती ठाम असू की गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. दादा आता गट तर झाला आहे, सेमीला काय वाटतं आज? काही नाही, सेमी पण गुलालात राहू गाडीची इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि दुसरं म्हणजे आता हा मैदान झाल्यानंतर आता लगेच 21 तारखेला कोरेगाव मैदान आहे. त्या मैदानासाठी काय प्लॅन सज्ज किंवा काय आधीच नियोजन झालेलं आहे? काय नियोजन तर नाही झालं, प्लॅन चाललंय थोडं, बघू आज कसं काय बैल फ्रेश वाटेल तसं नियोजन करू. आणि मी नियोजन नाही झालं, मग नियोजनासाठी आता नंदी वगैरे आहेत का तुमच्या भरपूर आपल्याला कॉल वगैरे येऊन गेलेत, आम्ही पण थोडं थांबवलेत. कारण की बैल जर आपला फ्रेश असेल तरच आपण काढू. कारण की आता वारंवार बैल पळतोय, कारण की 3 फेऱ्यानंतर लगेच बिंजोडला पळाला, बिंजोडनंतर बैल आज पळतोय. थोडं त्याला पण आरामाची गरज आहे, त्याच्यामुळं थोडा विचार नाही केला अजूनपर्यंत. बरोबर. रायबा तर आता सर्वांनाच माहिती आहे, रायबाचा पल पण तेवढाच आहे. आणि आता बघा ना, या वयात म्हणजे मथुर अजूनपर्यंत तो रायबाला घेऊन किंवा इतर नंदीला घेऊन पळतोय आणि गट पास होतोय, सेमी पास होतोय आणि फायनलसाठी पात्र होतोय. ही मोठी गोष्ट नाही का दादा? हो, कारण की या त्याच्या लेवलचे जर नंदी असतील ते सर्वजण कुठे दिसत पण नाहीत. त्याच्याशी ज्या ज्या लढती केल्यात तेवढे नंदी कुठे दिसत नाहीत, पण तो अजूनपर्यंत त्याच स्पीडने आणि त्याच जोमाने पळतोय. कारण की त्या बैलामध्ये धमकच वेगळी आहे आणि 100% मालकाच्या नावासाठीच पळतो. खूप भारी बोलले दादा. खरंच म्हणजे याच्यामध्ये म्हणजे पळणारा जर मथुर असेल, जो हारो किंवा जिंको तो सतत नेहमी मैदानात दिसतो प्रेक्षकांसाठी, फॅनसाठी. आणि राहुल दादा सुद्धा त्याला मैदानात उतरवतो. हार असलो तरी चाललं. आता किती यावेळेस म्हणजे हार पत्करावी लागली, पण विजयाचा गुलाल सुद्धा त्यांनी फॅनसाठी घेतले. आणि आज कुठेतरी अस्तित्वाचा होता तरी गट पास केला आणि सेमीला सुद्धा कमाल करेल. काय वाटतं जेव्हा तो मैदानात येतो मथुर आणि मग रायबा असतो, ती फॅन फॉलोईंग बघून ती दुगणी होते, तेव्हा कसा आनंद असतो? सर्वप्रथम जर बघायला गेलो या बैलगाडी क्षेत्रात तर बकासूर आणि मथुर यांच्या एवढी फॅन फॉलोईंग कोणाचीच नाही. आणि जेव्हा त्याच्या जोट्यामध्ये आपला बैल पळतोय तेव्हा तीच फॅन फॉलोईंग आपलीसुद्धा असते. आणि त्याच्यामुळं आज जी गाडीच्या मागे प्रेक्षकांची गर्दी होती ते बघून भरपूर मन भरून आलं. कारण की आपल्या बैलासोबत जी फॅन फॉलोईंग आली, मथुरच्या मुलं आली आणि तीच फॅन फॉलोईंगचा आशीर्वाद बैलाला लाभला आणि सुंदर अशी गाडी पळाली. दादा चला आता जास्त वेळ नाही, 3 फेऱ्यामध्ये तर झाला. आता मथुर आणि रायबा बिनजोडला पण पळताना दिसलं, कारण बिनजोडला रायबा म्हटलं तर काय बातच त्याची वेगळी आहे. बैल जर बिंजोरचा गाडी मथुर जर पब्लिकने जर ठाम पळाला तर 100% आपण एक ना अनेक वेळेला गाडी पळवू. पण परंतु बैल थोडा आतनं पळायला लागल्यामुळे आपली गाडी थोडीशी लांबली पळण्यासाठी, नाहीतर एवढ्याला कधीच पळाली असते. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्कीच मित्रांनो पाहू शकता रायबा उगवता सितारा आज त्या बैलाने आपल्या मालकाचा आणि उसाटणे गावाचा खूप उंचावरती नेऊन ठेवलं आहे. आणि आज मथुर आणि रायबा होता आणि गट खुल्ला पास झाला. आता सेमीसुद्धा काढेल, कारण का आज असं वाटतंय मथुर आणि रायबाचा रग बघून की कुठेतरी गाडी आज फायनलसाठी पात्र होईल आणि हीच पूर्ण फॅनची इच्छा असेल. सो मित्रांनो असंच कंटिन्यू राहा आपल्या लॉगसोबत. आणि राहुल दादांशी पण आपलं बोलणं झालं आहे, बघूया. दादा तर आता बाहेर गेला आहे आणि तीसुद्धा मुलाखत आपल्या चॅनलवर पडण्याची शक्यता आहे. सो कुठे जाऊ नका, आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा.